आज येथे परमपूज्य बोधिसत्व महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त श्रद्धांजली हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे। महाराष्ट्र नाही तर भारताचे लाडके गायक आदरणीय गुरुवर्य आनंदजी दादा शिंदे व तसेच या कार्यक्रमाचे आयोजक आमदार साहेब प्रकाश गजबे साहेब यांचे सर्वांचे आभार व्यक्त करून सर्व कलाकारांचे इथे खूप खूप कलाकार इथे जमलेले आहेत। सर्वांना गाणं गायचं आहे। मी थोडक्यामध्ये आपल्यासमोर सादर करणार आहे। फोटोग्राफर फक्त तुमच्या टाळ्या हव्या असतात। कि चुरा ले दिल किसी का वो प्यार भरी नजर होती है, चुरा ले दिल किसी का वो प्यार भरी नजर होती है, चुरा ले दिल किसी का वो प्यार भरी नजर होती है, अजी कदर जानो के पास गुनों की गदर होती है। चुरा ले दिल किसी का वो प्यार भरी नजर होती है, अजी कदर दानों के पास गुनों की गदर होती है। अरे ना ही किसी के हाथ में किसी की तकदीर होती है, मगर ना ही किसी के हाथ में किसी की तकदीर होती है, मगर अरे झुका लेती है सारी दुनिया जिनके आगे सर, यकीनन वहाँ मेरे भिंडी की तस्वीर होती है, यकीनन वहाँ मेरे भिंडी की तस्वीर होती है। वहाँ पे मेरे मुझे की तस्वीर होती। क्या बात है। शेर आवडला, गाणं आवडलं, टाळ्या वाजवा। पैसे पण द्या, कलाकारांना पाहिजे। कि हर छोटा बड़ा इंसान झुकता है इस संविधान के आगे। हर छोटा बड़ा इंसान झुकता है इस संविधान के आगे, और इस देश का काल्पनिक विधान झुकता है इस संविधान के आगे। अरे राम मंदिर का फैसला जब कोर्ट में हुआ तब ये साबित हुआ कि भगवान भी झुकता है इस संविधान के आगे, भगवान भी झुकता है संविधान के आगे, भी झुकता है। शांति बनती है। अरे बगावत हम नहीं करते, बस यही हमारी गलती है। अगर बगावत हम करते तो कई का जमाना हिला देते। अगर बगावत हम करते तो कई का जमाना हिला देते। अरे माँ कसम इस भारत में संविधान मेरे भीम का ना होता तो पूरा भारत ही जला देते, पूरा भारत ही जला देते। और मैं भीम का कायदा बताओ क्या, और मैं भीम का कायदा बताओ क्या, उसका फायदा कि मेरे भीम ने तो हिंदू कोडविल बना डाला, मेरे भीम ने तो हिंदू कोडविल बना डाला, कि मेरे भीम ने तो हिंदू कोडविल बना डाला। आणि तुमच्या मायला तुमचा बघा सत्यानाश झाला। माझ्या या भीमाच्या संविधानाचा साऱ्या जगात बोलबाला, माझ्या या भीमाच्या संविधानाचा साऱ्या जगात बोलबाला। आणि तो चाय बेचने वाला नरेंद्र मोदी बघा पंतप्रधान झाला। म्हणून कि नेता कोई ऐसा जानदार नहीं देखा, नेता कोई ऐसा जानदार नहीं देखा, शान वाले बहुत थे मगर शानदार नहीं देखा। नेता कोई ऐसा जानदार नहीं देखा, शान वाले बहुत देखे मगर
अरे लुच्चे हरामी बेईमान बहुत देखे मनोज राजा, लुच्चे हरामी बेईमान बहुत देखे मनोज राजा, लेकिन मेरे भीम जैसा ईमानदार नहीं देखा, मेरे भीम जैसा ईमानदार मेरे भीम ने तो हिंदू कोडबिल बना डाला, कि मेरे भीम ने तो हिंदू कोडबिल बना डाला, आणि तुमच्या मायला तुमच्या बघा सत्यानाश झाला. माझ्या भीमाच्या संविधानाचा साऱ्या जगात बोलबाला, या भीमाच्या संविधानाचा साऱ्या जगात बोलबाला, आणि तो चाय बेचनेवाला नरेंद्र मोदी बघा पंतप्रधान झाला. अरे झूठा उसका अच्छे दिल का वायदा बताओ क्या, 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 बताओ क्या, बताओ क्या. और मैं भीम का कायदा अरे शांत काय तुम्ही बोलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मैं भीम का कायदा बताओ क्या. अरे बाबासाहेबाचा कायदा बदलणं तुमच्या मायला काय तुमच्या बापाला जमणार नाही. जमेल का, जमेल का. मैं भीम का कायदा, मैं भीम का कायदा बताओ क्या, इसका फायदा भाजपचं सूत्र उठलं अनंत कुमार हेडगे, पण आम्ही फक्त घटना बदलण्यासाठी आम्ही सत्तेमध्ये आलोय. अरे पण तुला काय माहिती, जे भीम वाले तुम्हाला कधी बदलून टाकेल ना समजदार नाही. आपण ना त्यांना बदलायचं आहे की नाही, बदलायचं का नाही. शासन करता आपली जमात झाली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले ते आपल्या घराच्या भिंतीवर जाऊन लिहा की मला या देशाचं शासन करते जमात बनायचं. पण आम्ही शासन करते तर बनलो नाही, आम्ही बनलो राशन करते. 2 रुपये किलो आणतो खातो, आणतो खातो. शासन करते, शासन करते. आपण शासन करते झालं पाहिजे. म्हणून की बदलडा लोखंडा म्हणे झाली आहे जुनी, की बदलडा लोखंडा म्हणे झाली आहे जुनी, आणि बोंबा मार के ठोक गया वो अटल रणवाणी. त्या शालिनी पाटील बोलल्या डोकं नसल्यावाणी, ती शालिनी पाटील बोलली डोकं नसल्यावाणी. नकुल कामगारे पुन्हा इनकी तरफ से 500 रुपये भेट आई है. बाल कि मेरे भीम की एक ऐसी रोशनी थी जिसने उजाला ही उजाला कर डाला, मेरे भीम जी एक ऐसी रोशनी थी जिसने उजाला ही उजाला कर डाला, और जो हमें अंधेरे में रखने वाले थे उनका मुंह काला ही काला कर डाला, उनका मुंह काला ही काला कर डाला. गौतम गायकवाड चांदवली मुरबाड मनुबाई चाळ यांच्याकडून 200 रुपये भेटाले. यांचं म्हणणं काय की बदलडा लोखंडा म्हणे झाली आहे जुनी, की बदलडा लोखंडा म्हणे झाली आहे जुनी, आणि बोंबा मार के थक गया वो अटल रणवाणी. ती शालिनी पाटील बोली डोकं नसल्यावाणी, ती शालिनी पाटील बोली डोकं नसल्यावाणी, आणि त्या मुलायम सिंगचं बघा जागीच मुरगया पाणी. तो लालू मल्ल्या तेलगी को मैं सैदा बताऊता, लालू मल्ल्या तेलगी को मैं सैदा बताऊता, बताऊता बताऊता.
रेखाताई भुदेकडे यांच्याकडून सुद्धा 100 रुपये भेट आलेले. तसेच अमोल हिवाळे यांच्याकडून सुद्धा भरपूर अशी उल्हासनगर यांच्याकडून सुद्धा 200 रुपये भेट आलेले. की तलवार एक धारी तर भीम दुधारी होता, तलवार एक धारी तर भीम दुधारी होता, आणि एकटाच भीम माझा लाखाला भारी होता. तलवार एक धारी तर भीम दुधारी होता, अरे एकटाच भीम माझा लाखाला भारी होता. अरे साऱ्याच्या पुढाऱ्यांना बाबाचा धाक होता, कारण भीमराव माझा साऱ्या बापांचा बाप होता, साऱ्या बापांचा बाप. लोखंडामध्ये झाली आहे जुनी, की बदलना लोखंडामध्ये झाली आहे जुनी, आणि बोंबा मार्के थक गया वाटल रडवा. दिशालीने पाटील बोलली डोकं नसल्यावानी, दिशालीने पाटील बोलली डोकं नसल्यावानी, आणि त्या मुलायम सिंग बघा जागीच मुरगया पान. तो लालू मल्ला तेलगू काही अरे मैं भीम का कायदा, कारण बाबासाहेबांच्या कायद्यात चुकीला माफी नाही. मैं भीम का कायदा बताऊ क्या, अरे बताऊ क्या, असं म्हणलं तर कायदा बदलून लागतील लोक असे जर तुम्ही राहिले तर. मैं भीम का कायदा, अरे द्रौपदीचं वस्त्र हरण करणारी त्या दुर्योधनाची टोळी होती. द्रौपदीचं वस्त्र हरण करणारी, द्रौपदीचं वस्त्र हरण करणारी त्या दुर्योधनाची टोळी होती. मनूच्या धर्मग्रंथामध्ये जातीयतेची गाडी होती. द्रौपदीचं वस्त्र हरण करणारी त्या दुर्योधनाची टोळी होती, आणि मनूच्या धर्मग्रंथामध्ये जातीयतेची जाळी होती. अति जाळी जाणण्याचं बाबासाहेबांकडे होळी होती, कारण ज्ञानबंधुकीत भीमाच्या कायद्याची गोळी होती, कायद्याची गोळी. अमोल हिवाळे उल्हासनगर टायगर ग्रुप यांच्याकडून परत 100 रुपये भेट आलेले आहेत. आर्यन बोराडे यांच्याकडून सुद्धा 100 रुपये भेट आले. धन्यवाद. गीता शेवट काय असाच एक रामदेव बाबा माझ्यामध्ये, रामदेव बाबा पण असाच माजला होता मध्ये. आपण त्याची पतंजली घेतो आणि त्याला आमिरीच्या यादीमध्ये, मोठ्या श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये नाव घातलं. त्याच्या पतंजलीमध्ये पतंजलीचे बिस्किट खाल्ले, शुगर कमी होते पण शुगर वाढते म्हणून. सत्ताधारच्या दोन्ही हाताने झेलले गोट्या हाय, सत्ताधारच्या दोन्ही हाताने झेलले गोट्या हाय, गोट्या हाय, गोट्या हाय. कोण? रामदेव बाबा. भाजपच्या सत्ता आली, कारण रामदेव बाबा त्यांना मोठी जमीन दिली, तो मोठं खबार देऊन टाकलं म्हणून. सत्ताधारच्या दोन्ही हाताने झेलले गोट्या हाय, गोट्या हाय, गोट्या हाय. आणि त्याच्या सगळ्याच्या बाता खोट्या हाय. कोणाच्या? रामदेव बाबा. अरे सत्ताधारच्या दोन्ही हाताने झेलले गोट्या हाय, जोट्या हाय, गोट्या हाय. त्याच्या सगळ्याचा बाता खोट्या हाय, त्याच्या सगळ्याचा बाता खोट्या हाय. तो रामदेव बाबा ताट्या हाय, खोट्या हाय. शेवट आहे तो हिरो असो की शिरो. जितेंद्र राऊत औरंगाबाद यांच्याकडून 100 रुपयाची भेट आलेली. धन्यवाद.
एक महाभीमा गौरी गाव सैनिक यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाची भेट आली. अरविंद दांडेकर यांच्याकडून सुद्धा. ओ संजय दत्त ने बहुत दिन कांदीगिरी करा. मैदान संजय दत्तनं घोटाळा केला होता, मग अटक केलं होतं त्याला. ओ संजय दत्त ने बहुत दिन कांदीगिरी करा. मग लागला की टाळा त्याचे वाजले की वारा. ओ सलमान खान ने मेरी जान, ओ सलमान खान ने मेरी जान काला हरी को मारा. ओ सलमान खान ने मेरी जान काला हरी को मारा. मग किती माराव्या लागल्या त्याला कोर्टात ये धरा. आणि तरी म्हणजे आम्हाला घटना बदलायची. म्हणून शेवटचा शेर देतो. शेर आवडला होता काय होता? रामदेव बाबा, रामदेव बाबाचं गाणं डबल झालं पाहिजे नक्कीच. 100 रुपये धन्यवाद. रमेश शिवाळे औरंगाबाद यांच्याकडून 100 रुपये. काय म्हणताय की घर में चूहा निकला तो ये डरते हैं. शेरकडे लक्षात द्या. घर में चूहा निकला तो ये डरते हैं और घटना बदलने की बात करते हैं. घर में चूहा निकला तो ये डरते हैं और घटना बदलने की बात करते हैं. हमें मालूम है कि अपने काम में कभी ये शैदा नहीं होंगे. हमें मालूम है कि अपने काम में कभी ये शैदा नहीं होंगे. और हमें ये भी मालूम है कि हिजड़ों को कभी बच्चे पैदा नहीं होंगे. तसेच आमचे दाजी पांडुरंग सदर साहेबराव सदर यांच्याकडून 100 रुपये भेटले. हो संजय दत्त बहुत दिन गांधीगिरी करा. हो संजय दत्त बहुत दिन गांधीगिरी करा. मग लागला की टाळा त्याचे वाजले की वारा. हो सलमान खान ने मेरी जान का हरीन को मारा. हो सलमान खान ने मेरी जान का हरीन को मारा. मग किती माराव्या लागल्या त्याला कोर्टात ये धरा. ते मागे आता एक बाबा जन्माला आला. असा आराम बापू राहायचा गुजरात मध्ये आणि महाराष्ट्रातल्या बायाचं भलं करायला. बाबासाहेबांच्या अशा कायद्यानं दणका दिला ना बाबू होता जलामध्ये. आता राम आता काही प्रॉब्लेम नाही. 12 वाजेपर्यंत खुश राहू. बोलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. बोलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. साहेब परत या. परत या.